जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने जिल्हा हद्दीबाहेर शेती असणाऱ्या शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्यात येऊ नये असा निर्णय घेतला होता। हा निर्णय शेतकरी विरोधातील असून भाजपच्या अमोल शिंदे यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्या माध्यमातून हा पीक कर्जाचा तिढा सोडवलाय। जळगावच्या पाचोरा भडगाव विधानसभा मतदारसंघाच्या सीमेवरील शेतकऱ्यांच्या जमिनी संभाजीनगर जिल्ह्याच्या हद्दीत असल्याने ते पीक कर्जापासून वंचित राहणार होते। अमोल शिंदेंनी ही बाब मंत्री गिरीश महाजनांच्या निदर्शनास आणून दिल्यावर महाजनांनी तात्काळ बँकेच्या संचालक आणि अधिकाऱ्यांना फोन करत हा निर्णय मागे घ्यायला लावलाय। यामुळे आता शेतकरी बांधवांना शेतीसाठी आवश्यक बी बियाणे खतांसाठी जिल्हा बँकेतून पीक कर्ज मिळेल अशी माहिती शिंदे यांनी माध्यमांद्वारे दिली आहे। कारण पाचोरा भडगाव तालुक्याचं प्रामुख्याने आपण बोलायचं म्हटलं तर पाचोरा भडगाव तालुक्यामध्ये पिंपळगाव असेल, कोल्हे, अटलगावान असेल, वरसाडे तांडा असेल, निपाणे असेल, नगरदेवळा असेल, इकडे खडकदेवळा, तुमचं डोंगरगाव, या भागातली जे रहिवासी आपले शेतकरी आहेत ते राहतात जळगाव जिल्ह्यामध्ये, पण त्यांची शेतजमीन ही शिवबांध ही छत्रपती संभाजीनगरमध्ये आहे। मग अशा सगळ्या शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारे पीक कर्ज मिळणार नाही। खरं तो मित्र आपल्याला माहिती आहे, खरीप हंगाम सुरू झालेला आहे। शेतकऱ्यांना बी बियाणं असेल, शेतीच्या संदर्भात काही साधनं विकत घ्यायची असेल, शेतीची मशागत करायची असेल, शेतीकरता पैसा आता त्याला अत्यंत आवश्यक आहे। अशा वेळेस हा शेतकरी हा आपल्या जिल्हा बँकेवर अवलंबून असतो आणि त्याच्याकडनं त्याला अल्पमुदतीचं ते छोटेफार अल्प कर्ज मिळत असतं आणि तेच जर त्याला मिळणार नसेल तर आता ऑलरेडी शेतकरी हा अडचणीत आहेत। मागच्या वेळेस दुष्काळ झालेला होता आणि आता त्याला परत मदत नाही मिळणार तर तो अडचणीत येणार होता। ही गोष्ट जशी माझ्या लक्षात आली, मी काल मुंबईला होतो, मी तत्काळ गिरीश भाऊंशी या विषयावर बोललो। क्षणाचाही विलंब न करता, जसं आपण क्षण म्हणतो त्या क्षणाचाही विलंब न करता संबंधित अधिकाऱ्यांना गिरीश भाऊंनी फोन लावला आणि हा निर्णय तातडीने मागे घेतला गेला पाहिजे अशा सूचना केल्या आणि त्या पद्धतीत लवकरच हा निर्णय मागे घेतला जाईल।